गावाकडनं येता क्षणी घरात पाऊल ठेवला आणि कोणतं काम करू आणि कोणतं नाही असं झालं होतं. 8 दिवसापासून गावी असल्यामुळे खूप सारी धूळ झाली होती गाडीला आणि गॅलरीमध्ये पण. घेतली मग बकेट भरून आणि गेली पार्किंगमध्ये गाडी धुण्यासाठी आणि मी गाडी धुत होते आणि आनंदीची मध्येच लुडबुड चालू होती. आणि तिला व्हॉईस द्यायला खूप आवडतं. ती मध्येच लुडबुड करत असते नेहमी माझ्या व्हॉईस देण्यासाठी. तसंही लेडीजला जरा की अस्तव्यस्त दिसलं तर काही शांत बसत नाही आणि मग छान असं सर्व धुवून घेतलं. जसं की 8 दिवसाची एकदाच गाडीला अंघोळ घालून घेतली. छान असं धुतलं आणि पुसलं. आपण जसा स्वतःचा ड्रेस मळाला तर लगेच धुण्यासाठी टाकतो त्याप्रमाणे मग आपण ज्या गाडीवर फिरतो तिलाही आपलं स्वच्छ करणे हे कर्तव्य आहे. आणि मग छान असं गाडीला धुवून घेतलं आणि खूप सारे कामं पेंडिंग पडलेले होते त्याच्याच तयारीला लागले. सर्वप्रथम मग आवरला आणि गेलो भाजीपाला आणण्यासाठी बाजारामध्ये. हे बघा बाजारामध्ये खूप छान असं फ्रेश फरसाण, चिवडा, खूप वेगवेगळ्या प्रकारचं खायचं साहित्य भेटतं बघा. हे बघून दिवाळीची आठवण होती ना, असं वाटतं दिवाळीच आलेली आहेत. आणि थोडेसे हे जे टोस्ट आहे ना हे रव्याचे आहे आणि हे पण घेतले थोडे आणि नंतर गेलो मग थोडासा फेरफटका मारला. हे बघा हे लहानपणीची आठवण करून देणारं साहित्य खूप छान असं भेटतं. आणि खूप टेस्टी पण आहे खाण्यासाठी. आणि आनंदीचं चालू होतं हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि नंतर थोडासा बाजार पण करून घेतला. पालेभाज्या पण खूप छान आणि फ्रेश होत्या बघा. आणि मग गेले नंतर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि आनंदीचं चालू होतं गंध लावायचं. आणि नंतर गेली मग ब्रह्मांडाचे चालक मालक पालक स्वामी समर्थ महाराज यांच्या केंद्रामध्ये. छान अशा वटवृक्षाला प्रदक्षिणा मारून घेतल्या आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला. तसं तर तब्येत बरी नाही पण ज्यांच्यापासून आयुष्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटही त्यांच्याच हातून होणार आहे अशा गुरूंच्या आशीर्वादाशिवाय सर्व काही शून्य आहे. आणि मग काही झालं तरी दिवसातून एकदा का होईना महाराजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझा दिवस संपत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल खूप दिवसापासून व्हिडिओ पडत नाही पण गावी होते त्यामुळे गावाकडे रेंजचा इश्यू असल्यामुळे व्हिडिओ बघायला भेटत नव्हते. आता इथून रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटतील. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर छान अशी आरती करून घेतली आणि आले मग घरी. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.